तालुका जिल्हा पालघर। आम्ही आज सीड बॉल आमच्या शाळेत उपक्रम आयोजित करण्यात आले होते। आम्ही आमच्या परिसरातील माती आणली आणि त्याचे चिखल तयार केले आणि त्याचे छोटे छोटे गोले करून त्याच्यात काजू, चिंच, बोरे आणि जांभूळ, पपई ह्यांचे बिया टाकले। आम्ही आता हे सीड बॉल जंगलात टाकणार आहेत। कोणते सीड बॉल दाखव? सीड बॉल आपण तयार केले हे पहा। हे सगळ्या मुलांनी जवळजवळ 1000च्या वरती हे सीड बॉल तयार केले आहेत। यामध्ये आत्ताच तुम्हाला सांगितले कोणते काजू, जांभूळ, बोरं, चिंचा, पपई, जांभूळ, करंज अशा वेगवेगळ्या झाडांच्या बिया या सीड बॉलमध्ये टाकल्या आहेत। मुलांना खूप मज्जा आली ना मज्जा सीड बॉल तयार करताना? आता हे सुकून देणार आम्ही। सुकल्यानंतर हे आपल्याला कुठे टाकायचे आहेत? जंगलात। आणि जी घराच्या समोर जागा आहे परसबाग, तिथे पण आम्ही सीड बॉल टाकणार आहोत। सगळ्याला खूप मज्जा आली। आम्ही पुन्हा असा उपक्रम राबवून मग सीड बॉल तयार करून जंगलात टाकण्याची फायदा काय होईल याचा सीड बॉलचा? हे जंगलात टाकल्यावर झाडे पाऊस पडल्यावर झाडे रुजतील आणि मग झाडावरून आपल्याला ऑक्सिजन आणि पाऊस पडेल आणि थंड हवा येईल आणि सावली पडेल। हा, म्हणजे पर्यावरणाचं रक्षण म्हणजे आपण म्हणजे पक्ष्यांना पण घरटे, प्राण्यांना घर तयार होतील ना। झाड म्हणजे प्राण्यांचं पक्ष्यांचं घर असतं ना, तास सावली पण तयार होईल। ऑक्सिजन पण मिळेल। हो, ऑक्सिजन मिळेल आहे की नाही? मग याच्यातून आपल्याला हे आपण नंतर जंगलात टाकणार।